आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले। शरद पवारांच्या हातातून त्यांची राष्ट्रवादी निसटली। अखिलेश यादव यांचा सलग 2 पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं। मायावतींपासून सत्ता दूर गेली। अरविंद केजरीवाल स्वतः पराभूत झाले, दिल्लीही गेली। नवीन पटनायकांचं दीर्घकाळाचं जे राज्य होतं ते संपलं आणि आता ममता बॅनर्जी आणि एम.के. स्टॅलिन यांच्यासारखे कालपर्यंत अगदी अभेद्य वाटणारे किल्ले ढासळून पडले। ही केवळ व्यक्तींची हार नाहीये, ही विचारधारेची एक पडझड आहे। या देशातल्या प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणाची ही पडझड आहे। राजकारणात पराभव ही काही नवी गोष्ट नाहीये, पण काही पराभव असे असतात जे केवळ सत्तांतर घडवत नाहीत, ते राजकारणाचा भूगोल बदलून टाकतात। आणि या देशात प्रादेशिक अस्मितेवर अनेक दशकं अनेकांचं राजकारण उभं राहिलं, जे दिल्लीला आव्हान देत राहिले, जी स्थानिक ओळख, भाषा, संस्कृती यांना राजकीय शक्तीत ज्यांनी रूपांतरित केलं। अस्मितेचं राजकारण आज डळमळीत होताना दिसतंय का? आणि जेव्हा प्रादेशिक शक्ती कमकुवत होते, प्रादेशिक आवाज कमकुवत होतो, तेव्हा सत्तेचा खेळ हा सरळ राष्ट्रीय पातळीकडे सरकतो। प्रश्न हा नाहीये की कोण जिंकतंय किंवा कोण हरतंय, प्रश्न हा आहे की आता हा खेळ नेमका कुठे जाणार आहे। थेट सवाल आहे, देश द्विध्रुवीय राजकारणाकडे, द्विपक्षीय राजकारणाकडे चाललाय का? आणि जर असं असेल तर मग काँग्रेस आणि राहुल गांधींच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे का? आता काँग्रेस हाच एकमेव भाजपला पर्याय आहे का? आणि तो पर्याय काँग्रेस देऊ शकेल का या देशाला? काँग्रेस प्रादेशिक शक्तींची जागा भरून काढू शकेल का? स्पेस भरून काढण्याची शक्ती आणि धमक काँग्रेसमध्ये, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये, काँग्रेसच्या संघटनेमध्ये आज उरली आहे का? असे अनेक प्रश्न आहेत। मतदार कायम पर्याय शोधत असतो, पण तो पर्याय विश्वासार्ह असला पाहिजे, तो तितका सक्षम असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं तो ठाम असावा लागतो। काँग्रेसच्या समोर आज सगळ्यात मोठं आव्हान भाजप नाहीच आहे। काँग्रेसच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान काँग्रेस स्वतः आहे। स्वतःची ओळख पुन्हा निर्माण करणं, संघटन उभं करणं आणि सर्वसमावेशक नेतृत्व सिद्ध करणं, ही खरी लढाई आहे काँग्रेसची। आणि राहुल गांधींसाठी तर हीच खरी कसोटीची वेळ आहे, जेव्हा प्रादेशिक नेते कमकुवत झाले म्हणून राहुल गांधींना सगळी अगदी सहजासहजी स्वीकारतील का हो? प्रादेशिक नेते हरले म्हणून राहुल गांधी मोठे होतात का हो? तर असं राजकारणात होत नाही। त्यासाठी स्वतः उभं राहावं लागतं, स्वतः जिंकावं लागतं आणि स्वतःला सिद्ध करावं लागतं। राजकारणात इतरांच्या पराभवावर राजकारण उभं करता येत नाही, स्वतः लढून ताकद दाखवावी लागते। जर राहुल गांधींनी हे केलं तर ते निश्चित मोदींचा एक दिवस पर्याय बनू शकतील, नाहीतर ते फक्त एक पर्यायी नाव राहतील यात शंका नाही। राजकारणानं एक प्रकारे आपली कूस बदलली आहे, बदलतोय तो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि या सगळ्या बदलत्या राजकारणामुळे देशाचा राजकारणाचं जे भवितव्य बदलेल किंवा उद्या जो राजकीय भूगोल बदलेल, त्या सगळ्याच्या अनुषंगाने काही मूलभूत सवाल आज आपण उपस्थित करणार आहोत। आणि त्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे। आपला सवाल आहे, प्रादेशिक पक्षांचा पराभव काँग्रेससाठी एक प्रकारची संधी मानावी का? ही संधी असेल का? आणि आपल्याला आज हे विचारायचं आहे की भाजपला काँग्रेस आणि मोदींना राहुल गांधींचा पर्याय, अशा राजकीय वळणावरती हा देश येऊन उभा राहतोय का? द्विपक्षीय ज्याला आपण राजकारण म्हणतो, त्या द्विपक्षीय राजकारणाकडे हा देश चाललेला आहे का? प्रादेशिक अस्मितांचं राजकारण जवळपास 80च्या दशकापासून देशात जे प्रबळ झालं ते आता अस्त पावतंय का? देश ध्रुवीय राजकारणाकडे वाटचाल करतोय का? या सगळ्याबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे। शिवाय आज आपल्याला प्रश्न उपस्थित करायचा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रादेशिक पक्षांची जी जागा आहे, स्पेस आहे, आता नवी ती भरून काढू शकेल का? आहे ती कॅपॅसिटी काँग्रेसमध्ये, ती इच्छाशक्ती, ते संघटन,
आणि त्या सगळ्याबद्दल त्यांची मानसिकता, राहुल गांधींचं नेतृत्व हे सहजासहजी स्वीकारलं जाईल का? प्रादेशिक नेते हरले म्हणजे राहुल गांधी आता आपसुकच मोठे नेते झाले असं मानायचं का? असं होतं का? या सगळ्याबद्दल बोलूया. आणि या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. अतुलजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते राजापूरकरजी सुद्धा आहेत. मी खरं तर आता हे तिघे इंडिया आघाडीतले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची एंट्री अजून ह्यात इथं झाली नाही. राजकीय विश्लेषक सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत, रविकरण देशमुख सर, आणि केशव उपाध्ये आपल्यासोबत असणार आहेत, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष. मला माहिती आहे आज या विषयावर भूमिका घेत असताना तुम्हाला एक प्रकारे तारेवरची कसरत तिघांनाही करावी लागणार आहे, कारण हा प्रश्न तिघांचा आहे आणि ती सामंजस्य तुमच्या बोलण्यामध्ये मला तुम्ही दाखवणार आहात की आम्ही कसे एक दिलानं एक मतानं चाललोय. पण राजापूरकरजी, प्रश्न आहे की आता या देशामध्ये प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वावरच गंडांतर आलेलं आहे. अशा वेळी राजकीय तुमचं स्थान काय असेल पुढच्या काळामध्ये इंडिया आघाडीमधलं? आता तुम्हाला काँग्रेसला हाच सगळ्यात मोठा आमचा पक्ष, तेच नेतृत्व असं मान्य करून पुढे चालावं लागेल का? आणि तुमची तयारी आहे का? म्यूट आहात आपण. राजापूरकरजी, म्यूट आहात आपण. वास्तविक पाहता विलासजी असं आहे की आता ज्या झालेल्या निवडणुका होत्या त्या निवडणुकामध्ये ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्षांचा पराभव झालेला आहे हे लक्षात घेताना मात्र एक गोष्ट स्पष्ट होते की इथून पुढे जर भारतीय जनता पक्षाला किंवा किंबहुना मोदींना जर त्या ठिकाणी पर्याय आपण पाहत असोल तर त्या ठिकाणी तो पर्याय म्हणजे काँग्रेसच्या माध्यमातून असलेली इंडिया अलायन्स आघाडी ही असली पाहिजे. पण या इंडिया अलायन्स आघाडीचं चित्र हे मात्र अखंड देशामध्ये एकत्रीकरणाचं असलं पाहिजे, एकत्रित असलं पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं. कारण की अनेक ठिकाणी ज्यावेळेला आम्ही या निवडणुकीमध्ये पाहतो त्यावेळेला काँग्रेस ही वेगळी लढत असते, एखादा प्रादेशिक पक्ष हा वेगळा लढत असतो, याचा फटका कुठेतरी बसतो, तो म्हणजे तो आपल्या इंडिया अलायन्सच्या आघाडीला बसतो आणि त्या ठिकाणी आपला पराभव होतो आणि प्रादेशिक पक्ष हळूहळू त्या ठिकाणी नजरेच्या आड जातो. माझं म्हणणं स्पष्ट आहे की पंजाब असेल, गोवा असेल किंवा मग त्या ठिकाणी आसाम असेल, हे जे काही राज्य असतील या सगळ्या राज्यामध्ये आता काँग्रेसने मोठा भाऊ म्हणून एक सक्षम भूमिका घेतली पाहिजे. कारण की जर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर मोदी, भारतीय जनता पक्ष यांना जर पर्याय शोधत असेल तर तो काँग्रेस हा एकमेव पर्याय असू शकतो असं माझं तरी त्या ठिकाणी. तुमचं आशेचं किरण काँग्रेसच आहे. आमच्या आशेचं किरण हे इंडियाचं एकत्रीकरण असणार आहे, इंडिया अलायन्स असणार आहे आणि त्या इंडिया अलायन्स मध्ये सगळ्यात मोठा भाऊ म्हणून आम्ही काँग्रेसकडे. सेनापती कोण असावा की त्यांनी सेनापती बदलला पाहिजे? आताच नाही बघा, सेनापती बदलला पाहिजे, सेनापती कोण असणार आहे याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने भूमिका म्हणजे आपला सगळ्यात मोठा पक्ष कोण, मोठा भाऊ कोण, तर तो इंडिया अलायन्स मध्ये काँग्रेस हा असला पाहिजे आणि काँग्रेसने ती सामंजस्याची भूमिका ठेवली पाहिजे. बर, ठीक आहे. एक प्रकारे आता तुम्ही मान्य केलं की काँग्रेस हा मोठा भाऊ असणार आहे. पण काय झालंय, छोटा भाऊ मोठ्याला खाऊ असं अनेक वेळा होतं. आता बघा, राज्यसभेची जागा आली, काँग्रेसला सांगितलं आम्हाला द्या, राष्ट्रवादीने ती जागा घेतली. विधान परिषदेची जागा आली, अखिल चित्रेंच्या पक्षानं ती विधानसभेची जागा घेऊन टाकली. आता मोठ्या भावाच्या ह्या भूमिकेमध्ये असताना अखिलजी, तुम्हाला हे मान्य आहे का की आता यापुढे राहुल गांधीच आपले नेते असतील देश पातळीवरती आणि इंडिया आघाडीचे सगळ्यात मोठे भाऊ हे काँग्रेस असेल, हे तुम्हाला आता मान्य असणार आहे का? टँट्रम तुमचे प्रादेशिक पक्षांचे कमी होतील असं वाटतं का? हे बघा विलासजी, सगळ्यात आधी तर मी एक खुलासा आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो की इंडिया अलायन्सची जेव्हा स्थापना झाली तर देश पातळीवरती फ्रंट रनर हे काँग्रेसच होतं. परंतु राज्यात प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्ष आहेत, त्या प्रादेशिक पक्षाची त्या राज्यामध्ये एक स्वतंत्र ताकद आहे. ते सगळे स्वतंत्र ताकद एकत्र मिळून जे सगळे एकत्र भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आणि लोकशाही वाचवण्यासाठी जे एकत्र आले त्याला इंडिया अलायन्स हे नाव देण्यात आलं.
तर इंडिया अलायन्स मध्ये फ्रंट रनर अप हे मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण हा प्रश्न राहिला अलैदा. आम्ही सगळे भाऊ अलैदा आहोत आणि कसा? एकत्र लढत आहोत. अलैदा ते कसा? म्हणजे इंडिया अलायन्स. अलैदा कसा मला सांगा. तुम्ही सोयीस्कर भूमिका घेत होतात. केंद्रामध्ये तुम्ही लढत असताना तुम्ही मोठा भाऊ, राज्यामध्ये आम्ही मोठा भाऊ, आम्ही ठरवू ते होणार, आम्ही ठरवणार तुम्हाला जागा किती द्यायच्यात. हे केलं ना तुम्ही. यापुढे करता येईल का असं? हे असं कुठेही घडलेलं नाहीये. आपण ज्या प्रकारे शब्द वापरत आहात मला असं वाटतं त्याच्यात दुरुस्ती होणं गरजेचं आहे. बरं सांगा. आमच्यामध्ये जे काय झालं तर सामंजस्याने झालं, चर्चेने झालं. मीडियामध्ये याआधी आपण आता थोड्या वेळाआधी विश्लेषण करत असताना असं म्हणालात की MLC ची जागा ही शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आली. परंतु जेव्हा त्या बातम्या सुरू होत्या तेव्हा देखील मी चॅनल समोर येऊन हे सांगितलं होतं की ते महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचा उमेदवार जाणार आणि तसंच घडलं. तशाच प्रकारे घडलं. काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते तिथे फॉर्म भरताना हजर होते. म्हणून आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वितुष्ट नाही. तो आणण्याचा प्रयत्न इतके सत्ताधारी ऑलरेडी सत्तेत असताना गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असताना त्यांना भीती कसली आहे इंडिया अलायन्सची किंवा महाविकास आघाडीची किंवा शिवसेनेची किंवा काँग्रेसची? त्यांनी त्यांचं राजकारण करावं ना. ते आमच्या इथे डोकावून का पाहत आहे? आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहणार आहोत आणि हे काँग्रेस असो किंवा इंडिया अलायन्सच्या घटकातले सगळे पक्ष असतील ह्यांनी हे खुलासा केलेलाच आहे. तर म्हणून मला असं वाटत नाही की इथे कोणत्याही प्रकारचे आमच्यामध्ये मतभेद जरी झाले तरी मनभेद नाहीत हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि काँग्रेस हा मोठा भाऊ असण्यात काही गैर नाहीये. कारण काँग्रेसनी जरी अलायन्स कोणत्या पक्षाबरोबर केलं असेल तर त्या पक्षाला त्या राज्यात गिलंकृत केलेलं नाहीये. पण भारतीय जनता पक्षाचा इतिहास आहे जिथे जिथे त्यांनी अलायन्स मध्ये गेले त्या अलायन्स पार्टनरला संपवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं. बरं, भारतीय जनता पक्षाची त्याच्याबद्दलची भूमिका काय आहे, ते काय म्हणतात, तुमच्या आरोपांना उत्तर काय देतात मी जाणून घेतो. पण आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. अतुलजी, कसं कधी कधी पराभवातून सुद्धा काही चांगल्या गोष्टी घडत असतात असं म्हणतात. पराभव तुमचा झालेला आहे पण तरीही तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे. म्हणजे एक प्रकारचं हे समाधान आहे की नाही, की पुन्हा नव्या ताकदीने उभं राहण्याची तुमच्यात उमेद आहे? आता ही लढाई तुमची थेट होणार आहे. आता प्रादेशिक पक्षांच्या ज्या बेड्या आहेत, जंजीर म्हणूया आपण, त्या जंजीर तोडायची वेळ आली असं तुम्हाला वाटतंय का? नाही, अजिबात नाही. बघा विलास, 10 वर्ष आमचे आणि 11-12 वर्ष BJPचे हे या आपल्याला ज्याला गठबंधनचं आघाड्यांचं राजकारण म्हणतो हे या देशाने पाहिलेलं आहे. 2004 ते 2014 आमच्याच नेतृत्वामध्ये UPA अलायन्स होतं. कोणता पक्ष गिळंकृत केला आम्ही? 2014 साली अनेकांच्या खांद्यावर बसून अनेक राज्यांमध्ये भाजप आलं. मग अकाली दल असेल, AIADMK असेल, JDU असेल, तिकडे बिजू जनता दल असेल, खालती जनता दल हे देवेगौडांचं असेल, हे सगळे पक्ष, BRS असेल, हे सगळे पक्ष जे आहे ज्यांनी मदत केली, ज्यांच्या मदती घेतल्या, आसाम गण परिषद असेल, ज्यांच्या मदती घेतल्या, जे सोबत उभे राहिले त्या सगळ्यांना गिळंकृत केलं. हा इतिहास देशासमोर आहे. आता काल ज्या घटना घडल्या त्या घटना घडल्यानंतर राहुल गांधींनी स्वतः फोन केला, स्टॅलिन साहेबांना फोन केला, त्यानंतर ममता बॅनर्जींना फोन केला, ममता बॅनर्जींना सोनिया गांधी मॅडमनी पण फोन केला. तर हे एक ह्या गोष्टी झाल्या तुमच्या थोड्याशा राजकीय. पण देशाची गरज काय आहे? देशाची गरज आहे आज लोकशाही वाचवण्याची. आता हे कोणी काही म्हणू नये की आम्ही काहीच नाही केलं. 2023 साली तुम्ही इलेक्शन कमिशनरनी त्याच्या पदावरून राहताना काही केलं चुकीचं वेडंवाकडं तरी त्याच्यावर कुठली कारवाई होणार नाही असा कायदा 147 खासदारांना निलंबित करून पास केला. बरोबर आहे. नंतर तुम्ही बदल केला. निवडणूक समिती जी असते, निवड समिती, त्या निवड समितीमधून तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काढून तुम्ही त्याची तटस्थता जी आहे ती काढून टाकली. म्हणजे तुम्हाला जो माकड ठेवायचा आहे तो माकड ठेवून तुम्ही पाहिजे तशा उड्या झाडावर मारू शकता आणि पाहिजे ते फळं तोडू शकता, खराब करू शकता. हा धंदा केलेला आहे हे स्पष्ट समजून त्याचं मग जे पिलावळ झाले SIR मध्ये जे काही झालेलं आहे, 27 लाख लोकांना मतदारांना मतदान करता आलं नाही, ॲडज्युडिकेशनच झालं नाही त्यांचं, हे स्पष्टपणे जे आहे ते समोर दिसत असताना जी सामंजस्याची भूमिका आहे ती आज लोकशाही वाचवण्याची आहे. या देशाची विविधतेतली एकता जी आहे ती वाचवण्याची गरज आहे. ती कुठल्याही पक्षाच्या गरजेपेक्षा देशाची गरज म्हणून मोठी आहे. आणि त्याच्यासाठी जी सामंजस्याची भूमिका राहुलजींनी काल घेतली ती सगळ्यांसमोर आहे. तसंच संजय राऊतांनी कितीतरी वेळा ज्या भूमिका मांडलेल्या त्या स्पष्टपणे मांडलेल्या आहे
की राहुल गांधी आमचे नेते आहेत, काँग्रेस पक्ष जो आहे त्यांच्या नेतृत्वाचा आम्ही लढतो आहे, अशी स्पष्टपणे भूमिका घेतली आहे. आता वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे पण पक्ष हे येत नव्हते ना असताना हो मान्य थोडंफार मागे पुढे करत थोडंफार हे कमी जास्त- पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करण्याच्या संदर्भात किंवा किती खळखळ झाली तुमची. फोन केले तुम्ही, आता हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे समजा, पण तुमचं नेतृत्व मान्य करण्यासाठी किती खळखळ झाली बघितली ना देशाने. आता करतील असं नाही वाटतं. नाही नाही, असं आहे की ते नाही नाही विलास, एक गोष्ट लक्षात घ्या की त्यावेळेस सुद्धा एका नेतृत्वात निवडणुका लढण्यास कोणी आमच्या याच्यात पण तयारी नव्हती. चेहरा राहुल गांधीच होते, पण तशी काही तयारी नव्हती. एक कलेक्टिव्ह लिडरशिपमध्ये निवडणूक लढण्याची पद्धती काँग्रेसमध्ये पण आहे. त्या कलेक्टिव्ह लिडरशिप सोबत आपण एक मुद्दे जे आहे ते मुद्दे घेऊन गेलो होतो. मग संविधान बचाव असेल, बेरोजगारी आहे, महागाई आहे, महिला सुरक्षा आहे. त्यावेळेस पाहिलं ना आपण, प्रज्वल रेवन्नापासून ब्रजभूषण शरण सिंगपासून कुलदीप सेंगर आहेत, बिल्किस बानोच्या लोकांना सोडून देणे आहेत, अंकिता भंडारीची केस आहे, हाथरस आहे, उन्नाव आहे, इतक्या महिलांच्या अत्याचाराच्या केसेस होत्या. हे मुद्दे घेऊन इंडिया अलायन्स जे आहे ते जनतेमध्ये गेलेलं होतं. तर या सगळ्या गोष्टीमध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की थोडीफार अनबन, थोडीफार खटपट तर ही होणारच आहे. ती काही आपण टाळू शकत नाही. ती आता कदाचित वहिनीमध्ये आणि तुझ्यामध्ये होत असेल, माझ्याही मध्ये आणि माझ्याही मिसेसमध्ये होत असते. तर ते एकत्र आल्यानंतरचं थोडंफार जे आहे त्याला एकदम म्हणजे असं म्हणून आपण जर प्रोजेक्शन केलं तर मग थोडंसं कसं आहे, गडबड होऊ शकतं. आता सीट वाटपामध्ये काय होतं, कधी कधी सीट वाटप करत असताना एक महत्त्वाचा कार्यकर्ताच बाजूला राहतो. आम्हीच भोगलाय ते. तर त्यावेळेस थोडी खटपट होत असते ना. खटपट होत नाही असं थोडी आहे, खटपट होत असते. तर त्या खटपटीमधून मार्ग काढत जो आहे तो आपल्यासाठी लोकशाही महत्त्वाची आहे, देशाचं संविधान महत्त्वाचं आहे, या देशाचे आदिवासी अडचणीमध्ये आहे, या देशाची संपत्ती अडचणीमध्ये आहे. सगळं काही अदानीसाठी. एक पेड माँ के नाम, पूरा जंगल अदानी के नाम. हे जे चालू आहे ना, हे देशासाठी अतिशय वाईट आहे आणि त्याच्यातून मार्ग काढणं आणि देशाला सोडवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. केशवजी, खरं तर गेल्या काही वर्षातली भारतीय जनता पक्षाची जी सगळी वाटचाल राहिलेली आहे त्या वाटचालीमध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यातल्या मी सगळी यादी वाचून दाखवली तुम्ही येण्याच्या आधी इथं. ती सगळी यादी वाचल्यानंतर असं लक्षात येतं की प्रादेशिक पक्षांचा तुम्ही सुपडा साफ केला आहे. आता अशा परिस्थितीमध्ये हा देश द्विपक्षीय राजकारणाकडे चाललेला आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि या पुढच्या काळात काँग्रेस हे तुमच्या समोरचं आव्हान असेल का? तुम्ही मानता का तसं? विलास, मला प्रश्न विचारला हो हो हो. कारण मी आता सगळी चर्चा मध्ये सगळ्या तांत्रिक अडचणी येत होती, त्यामुळे मला नीट सगळं ऐकू येत नव्हतं, म्हणून मी खात्री करून घेतली. नंबर एक, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो आरोप आहे तो आरोप पहिल्यांदा फॅक्टच्या आधारावरती आपण करेक्ट केला पाहिजे. तुम्ही प्रादेशिक पक्षांचा खालसा केला काही TC जे मुळात असं आहे की कोणताही विचार संपत नसतो, त्यामुळे आणि तुम्ही संपू शकत नसतं, त्यामुळे राजकीय पक्ष संपले वगैरे असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत जे राजकीय पक्ष राहिले ते आजही तसेच आहेत आणि जे काँग्रेससोबत गेले ते राजकीय पक्ष संपले. प्रादेशिक पक्ष मी उदाहरणासहित बोलतो, मला उगाच भाषण करणं राहुल गांधीसारखं जमत नाही मला. असं आहे की मुलायम सिंग यादव 2 वेळा काँग्रेससोबत युती केली. मुलायम सिंग यादव उत्तर प्रदेशने संपले. बिहारमध्ये लालू प्रसादच्या चिरंजीवांनी काँग्रेससोबत 2 वेळा युती केली. लालू प्रसाद काँग्रेसही संपलं, लालू प्रसाद संपलं. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी काँग्रेससोबत आघाडी केली, डावेही संपले, काँग्रेसही संपलं. जे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षांनी काँग्रेससोबत गेले, काँग्रेस तर नाही काय शोधावीच लागते महाराष्ट्रात, आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था काय मी वेगळी सांगायला नको. त्यामुळे जे पक्ष काँग्रेससोबत जात आहेत विश्वासार्हता गमावत आहेत आणि जनतेमध्ये एका अर्थाने फार वाईट अवस्थेमध्ये होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी काँग्रेससोबत गेल्या, संपल्या. त्यामुळे जे मी ओळी आता जे पक्ष संपले दावा करतायत ते पक्ष काँग्रेससोबत गेले, संपले. या उलट नितीश कुमार काही काळ गेले होते, पुन्हा आमच्यासोबत आले. आजही नितीश कुमारचा पक्ष सत्तेत आहे, आमच्यासोबत आहे. महाराष्ट्रामध्ये अजितदादा असतील, माननीय अजितदादा आता नाही येते, पण राष्ट्रवादी पक्ष किंवा शिंदेसाहेब या शिवसेना हे आजही तसेच आहेत, त्यांच्यासोबत आमची युती आहे, आमचं सगळं व्यवस्थित सुरू आहे, सरकार आमचं सुरू आहे. त्यामुळे ज्याच्यामध्ये जे राजकीय पक्ष आजही आहेत ते सगळे राजकीय पक्ष हे आमच्यासोबतचे पक्ष, आम्ही त्यांची म्हणजे एका अर्थाने एक चांगलं नातं, बॉन्डिंग आणि एकमेकांना साथ करत वाढणं. एक मुद्दा लक्षात गांभीर्याने घेतला पाहिजे की शेवटी हे सगळे राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे असं कुठल्या काँग्रेस काँग्रेस सामाजिक कार्य करतच नाहीये. काँग्रेसलाही त्या राज्यामध्ये वाढायचं आहे आणि त्यासोबत ज्यांच्यासोबत त्यांची अलायन्स आहे त्यांनाही वाढायचं आहे.
आता त्या दोघांच्या वाढीच्या मर्यादा काय आहेत हे त्यांच्या लक्षात येत असल्यामुळे ते भाजप ते अशा म्हणतात पद्धतीने तुम्ही खोटे ज्याला narrative ज्याच्या करण्याचा सोबत प्रयत्न जाता त्याला करतात. गिळता असं ते त्यांचं करतात. म्हणणं आहे. मी आता तुम्हाला आकडेवारी पक्ष नुसतं विधान करणं हा. आणि आकडेवारी पक्षाच्या नावासहित सांगणं यात तुम्ही अंतर करता की नाही. जे जे पक्ष काँग्रेस सोबत गेले ते पक्ष नामशेष होण्याच्या स्थितीत आज आहेत. नामशेष शब्द चुकीचा असेल पण दयनीय अवस्थेमध्ये नक्की आहेत. पण ते तुमच्यावर एक आतापर्यंत आक्षेप सगळ्या होतो एक इंडिया एक आघाडीतला आक्षेप होतो मी कोणता आकडेवारीशी राजकीय पक्ष? उदाहरणानिशी सांगतो केशवजी. तुम्ही उदाहरणं सांगितले, दोन उदाहरणं मी पण सांगतो. नवीन पटनायक यांच्या साथीनं तुम्ही तिथं गेलात आणि आज तुम्ही सत्तेवर तिथं एकटे आलेले आहात. अकाली दलाच्या सोबत तुम्ही सुद्धा गेलात. अकाली दल नंतर आता तिथं अनेक प्रदेशामध्ये तुम्ही सोबत जाता, चंचू प्रवेश करता, मोठे होता. तुमची मेहनत आहे, तुमचे कष्ट आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण हे विरोधक म्हणतात की तुम्ही जाता तुम्हीच मोठे होता. विलासराव त्याचं उत्तर देतो. विलासराव असं आहे की अकाली दल आम्हाला सोडून गेला, आम्ही अकाली दलाची युती तोडली नाही. सगळ्यात पहिला मुद्दा. अकाली दलाने लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळी, विधानसभेच्या जागा वाटपाच्या वेळी जे पद्धत झालं त्यानंतर आमच्याशी सोडून गेले. महाराष्ट्रात 2014 साली शिवसेना त्यावेळीची एकत्रित आम्हाला सोडून गेली, आम्ही युती तोडली नव्हती. त्यामुळे जे आम्ही असं आहे की आम्ही मैत्री जपतो. 2014 जे पक्ष 2014ला कोण तोडली होती? त्यांचीही काळजी. एक मिनिट 2014ला का झालं, कशामुळे झालं? 5 जागा जरा आकडे त्यांची काढून बघा त्यावेळेस. जरा सगळ्यात तुमच्याकडे आर्चिव्हमध्ये शिल्लक असेल किती कुठल्या जागांवरून तुटलं, किती जागा आम्ही किती 117 125 पर्यंत मागत होतो, ते 151च्या खाली यायला तयार नव्हते, त्यातून तुटलं. जर त्यावेळी थोडा समजूतदारपणा दाखवला असता ह्याच्यामध्ये तर कदाचित, पण जर करायला अर्थ नसतो महाराष्ट्र राजकारणामध्ये. असं आहे की जे पक्ष आम्हाला सोडून गेले त्यांचीही काळजी. काँग्रेस सोबत जे जातात काँग्रेस स्वतः डुबतेच आहे आणि सोबतच्याला घेऊन डुबतंय. अतुलजी पण जे पक्ष आम्हाला तुम्ही सोडून बुडता, गेले, तुम्ही सोबत असलेला त्यांची पण काळजी बुडवता. आम्ही करायची. हे कुठपर्यंत आहे मला सांगा. लंगडा घोडा घेऊन चालणं आहे, काँग्रेसला घेऊन चालणं असं त्यांचं म्हणणं आहे. हा नाही ठीक आहे. आता त्यांच्या आघाड्या खूप मोठ्या मोठ्या आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, CBI, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, पोलीस, CRPF, आजकाल NIA पण, BSF पण, ह्या आघाड्या घेऊन ते निवडणुका जिंकत आहेत. त्यांना असं वाटत आहे की ते निवडणुका जिंकत आहे. जसं त्यांना लक्षात आलं की लोकसभेमध्ये 400 म्हणता 240 वर आले, त्यातल्या 79 जागा ज्या आहे त्या जागा सगळ्या वोटचोरीतून मिळवलेल्या होत्या म्हणून सत्ता वाचली. आणि त्याच्यानंतर हे जे सगळे गडबडी ज्या केलेल्या आहे त्याला ते जिंकणं असं म्हणत आहेत. त्याला तो भाग आलाही. BJD नवीन पटनायक सोबत काय झालं सगळ्यांना माहिती आहे. असम गण परिषद सोबत काय झालं सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर खालती BRS सोबत काय झालं सगळ्यांना माहिती आहे. आता आंध्र प्रदेशची तीच चंद्राबाबू नायडूची तीच अवस्था होणार आहे. इकडे आपले देवेगौडा जे आहेत त्यांची काय अवस्था झालेली आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी गिळलेलं आहे, संपवलेलं आहे. आणि मिठ्ठू पोपट मेला हे जाहीर कोण करणार? ही प्रेस कॉन्फरन्स मला अजूनही आठवते. मी नवीन होतो राजकारणात त्यावेळेस. पण पोपट मेला हे कोण जाहीर करणार? जसं लोकसभेमध्ये यश मिळालं त्यानंतर जे आहे ते जे झटकून टाकलं आणि लागलीच लहानाचा मोठा झाला. म्हणजे तो उपाशी असलेला साप जो आहे ना तो फक्त आपलं किती दिवस उपाशी राहिलं म्हणजे गिळता येईल यासाठी तो बाजूला शांतपणे पडून राहतो. तशी ती प्रक्रिया होती. ती सगळ्या महाराष्ट्राला अतुलजी ऐका ना. आता तुम्ही राष्ट्रीय पक्ष विचारला म्हणून मी त्याचं उत्तर दिलं. हो, तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात. राष्ट्रीय पक्ष असताना सुद्धा तुम्हाला जेवढं चेपता येतील तेवढं चेपण्याचा प्रयत्न केला ना प्रादेशिक पक्षांनी पण, जिथं संधी मिळेल. हे राजकारण आहे आणि या राजकारणामध्ये तुम्हाला पण ग्रो व्हायचं ना. तुम्हाला आज तामिळनाडूमध्ये त्यांना साथ का द्यायची? विजयवर लय तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही साथ देताय का? तुम्हालाही सत्तेत जायचंय, तुम्हालाही सर्व्हाइव्ह करायचं म्हणून जाताय तुम्ही, बरोबर ना? नाही, आता कसं आहे की 2 जागा घेऊन गेले तर ते NDAचं राज्य झालं. मेघालयमध्ये 2 जागा आल्या. सर्वात करप्ट देशातला मुख्यमंत्री कोण होता? तर मेघालयचा होता. 2 जागा आल्यावर लागलीच तिथे शपथविधीला जाऊन ते आले तर ते NDAचं सरकार आलं. आमचं आलं तर तुम्ही वेगळे पॅरामीटर कसे लावणार? याच देशामध्ये 2014 नंतर छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, पंजाब असेल, हिमाचल असेल, तेलंगणा असेल, या सगळ्या राज्यांमध्ये आम्ही हरवलेलं आहे यांना समोरासमोर. असं नाही की हरवलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे ते सुद्धा या सगळ्या देशानं पाहिलेलं आहे. कशाचा वापर करून म्हणजे कोविडचाही विचार न करता जोपर्यंत मध्य प्रदेश आणि कर्नाटकचं सरकार पडत नाही तोपर्यंत कोविड जे आहे ते जाहीर झालं नव्हतं. हे सुद्धा या देशानं पाहिलेलं आहे. कोविडमध्ये 1 लाखाची सभा जी आहे जी घेतली होती की नाही हावडे मोदी, येतो ते सुद्धा या देशानं पाहिलेलं आहे. तर त्यामुळे खूप इव्हनली बॅलन्स्ड निवडणुका होत आहेत किंवा तटस्थपणे या देशाचा निवडणूक आयोग निवडणुका घेतो आहे असं कोणीच जगात म्हणत नाही आहे.
ठीक आहे केशवजी, एक कोणी comment, जगामध्ये असं एक म्हणत com- नाही एक com- एक त्यामुळे तुमचं यश जे आहे ते निर्विवाद आहे असं नाही आहे. तुमच्या यशाला लोकशाहीची गळचिपीचं कालबोट आहे. आता मला विलास बोलू दे ना. हा बोला बोला विलास- बोला 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 विलास, बोला काही माझी अपेक्षा एवढीच आहे, आपण थोडं तर्कशुद्ध मांडणी करण्याची काही सवय लावून घेणार आहोत का? ज्या काँग्रेस कार्यकाळामध्ये काँग्रेस नेत्यांना वाटेल त्या पद्धतीने निवडणूक आयोग नेमला जात होता, त्याच देशामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की आणि तोपर्यंत ती व्यवस्था होईस तोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्यामध्ये होतं, त्यांचं कायद्याने व्यवस्था झाली. आतापर्यंत काही व्यवस्थाच नव्हती. 91-92 पर्यंत कोण कोण कसे न्यायमूर्ती नेमले गेले, त्यांचा इतिहास काय होता, ते न्यायमूर्ती ते निवडणूक आयोगाचे प्रमुख झाल्यानंतर पुढे त्यांचं काय झालं, हा इतिहास आपल्याला माहिती नाहीये का? त्यामुळे जे हिटलर पद्धतीने वागत होते या देशात, मला याचं उत्तर द्यायचं आहे. त्यांनी लोकशाहीच्या आणि फेअर निवडणुकीच्या, एक मिनिट माझं पूर्ण उद्या, मी खूप वेळा ऐकलंय, फेअर पद्धतीच्या निवडणुकांच्या गप्पा मारणं हे सगळ्यात मोठं आजचा विनोद आहे. दुसरं असं की तुम्ही किती वेळा एकदा तरी मला सगळं खरंच कौतुक वाटतं. मला विलास जरा थोडं आठव, 6 महिन्यापूर्वी किंवा मागच्या निवडणुकापर्यंत आमचा आरोप काय होता काँग्रेसचा कंटिन्युअसली? ईव्हीएम हॅक, सगळे उठायचे ईव्हीएम हॅक. आज कुणी ईव्हीएम हॅक बोलतंय? कुणीही बोलत नाही. आता काय म्हणे वोट चोरी. आता बरं कसं आहे, केरळमध्ये SRI झालं, तिथे उत्तम झालं, लोकशाही पद्धतीने फेअर निवडणुका झाल्या कारण काँग्रेस जिंकलेलं आहे, तिथे काही गडबड नाहीये. तामिळनाडूमध्ये तिथं काँग्रेस त्यांच्या काय सहकार्याने सत्तेवर येत आहे, तिथे कुणाबद्दल आक्षेप नाहीये. या दोन्ही राज्यामध्ये SRI झालं आणि जवळपास बंगाल इतकीच मतं तामिळनाडूमध्ये पण डिलीट झाली. ही वस्तुस्थिती आहे. तिथं कुणी बोलत नाही, केरळमध्ये कुणी बोलत नाही. फक्त त्रास कुठे होतो, आणि प्रत्येक वेळी काही महिन्यापूर्वी ईव्हीएम हॅक होतं, त्यापूर्वी वोट चोरी होती, आणखी नवीन काही मुद्दा यायचा. आत्मचिंतन करायचं नाही. त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, मगाचा जो तुमचा मूलभूत प्रश्न आहे की द्विपक्षीयकडे तुम्ही येत चाललायत का, असं आहे की द्विपक्षीयकडे येणार की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. प्रश्न इतकाच आहे, जे राजकीय पक्ष खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न घेऊन भविष्यात उभे राहतील त्याच राजकीय पक्षांना या देशामध्ये जनता मत देईल. अकाउंटेबिलिटीचा हा जमाना आहे. तुम्हाला मी ह्या मताशी सहमत आहे. मी तुमच्या ह्या मताशी पूर्ण सहमत आहे. अगदी थोडक्यात कमेंट, मला अजून रविकिरण सरांकडे गेलो नाही, रविकिरण सरांकडे गेलो नाही, अगदी थोडक्यात बाकी 2 पॉइंट. हा उत्तर देऊ द्या फक्त, प्लीज. उत्तर देऊ. मी सांगतो तुम्हाला, 2 करोड रोजगार मिळणार होता. सर्वात जास्त मोठी बेरोजगारी आहे. $1 $1 होता, $95 वरती गेलेला आहे. स्मार्ट सिटीमध्ये 9 लाख करोडपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंटची सांगितली होती चर्चा, झाले फक्त 184 करोड. स्मार्ट सिटी बंद झाली. मनरेगा जी आहे, मनरेगाला सत्यानाश करून ठेवलेला आहे. यांनी आणलेल्या स्किल इंडिया योजना ज्या आहे त्याच्यामधले लूपहोल्स, त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि स्किल इंडिया कुठंच यशस्वी झालं नाही हे मान्य केलेलं आहे कॅगनी. याच एकही योजना नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली आजपर्यंत यशस्वी झाली नाही. उलट आज अर्थव्यवस्थेची किती वाढ लागलेली आहे. डेट टू जीडीपी रेशो हा 86% गेलेला आहे. म्हणजे ₹100 जर आपण कमवत असेल तर ₹86 आपल्यावर कर्ज आहे. त्याच्यानंतर ₹95 मग हे 34 सगळे मुद्दे पैशापर्यंत जनतेला रुपया खाली पटवून देण्यात पडलेला तुम्ही आहे. अपयशी तेच ठरताय सांगत का? होतो. मग तेच तर तुम्ही ऐकत नाही ना. आता आमच्याकडे कॉलेजियम सिस्टम होती, म्हणजे इंदिरा गांधींचा निवडणूक जी आहे ती सार्वजनिक संपत्तीचा वापर केला असा खोटा आरोप ठेवून रद्द झालेली होती. पण इथे नितीन नवीन गाडीमध्ये बसतो सीआरपीएफच्या दिसत नाही. इथे शुभेंदू अधिकारी जो आहे तो हिंदू मेरे को सब वोट कर रहे वोटिंगच्या मधात म्हणतो, त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही. बीजेपीच्या लोकांनी नंगानाच केला, काही पण बोलले तरी निवडणूक आयोग त्याच्यावर काही कारवाई करत नाही. ही पूर्णपणे एका साईडने निवडणूक आयोग ती मदत करणारी निवडणूक आपल्याला दिसते. निवडणुकीच्या काळात सुद्धा झाले. मला मुद्द्यावर चर्चा करू. आपण आजचा जो मुद्दा आहे ना त्याच्यावर मी दोघांकडे येतो तुमच्याकडे, पण मला रविकिरण सरांकडे जायचं, अजून मी त्यांच्याकडे गेलो नाहीये. रविकिरण सर, ह्या देशाचं राजकारण हे 2 पक्षीय राजकारणाकडे त्या दिशेने चाललंय का? एक प्रादेशिक पक्षांची जी स्पेस आहे ती स्पेस आक्रसत चालली आहे, हे आपल्याला वेगवेगळ्या निकालांवरून दिसतंय. आता तर हे 2 जे नेते लढत होते ते पराभूत झाले, त्यामुळे पण हे दिसतंय का? आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं का ही एक प्रकारची संधी काँग्रेस आणि राहुल गांधींसाठी आहे? विलास अगदी बरोबर आहे. राजकारणात कुठे कोणी राजा हरिश्चंद्र नाही. सगळ्यांना सत्ता हवी असते. सत्ता जितकी निरंकुश मिळेल, जितकी 100% मिळेल ती प्रत्येक पक्षाला हवी आहे. टाकायला जाताना भांड कशाला लपवायचं? जेव्हा गरज असते तेव्हाच युती केली जाते. जेव्हा आपल्या विचाराचा पक्ष एखादा तयार होतो आणि आपली मतं खातो तेव्हाच युती केली जाते. युती आघाडी हा नाईलाज असतो तेव्हाच केली जाते. अगदी आम्हाला खूप प्रेम आहे या व्यक्तीविषयी म्हणून कोणी करत नाही. संधी मिळाली की प्रत्येक जण प्रत्येकाचे पाय कापत राहतो.
हो. आज भारतीय जनता पार्टीला या देशावर एकट्याची सत्ता हवी आहे, हे त्यांना लपवून चालणार नाही. ते हळूहळू करतील, प्रयत्न करतीलच. आणि दुसरी गोष्ट अशी की काँग्रेसला इंडिया आघाडीची गरज आहे, पण भविष्यामध्ये काँग्रेसला काही स्वबळावर लढायची खुमखुमी नाही, अशातला भाग नाही. या पक्षाने या देशावर अनेक वर्ष एकट्याने राज्य केलेलं आहे. त्यामुळं प्रादेशिक पक्ष जितके क्षीण होतील, मग ते भाजपचे असतील किंवा काँग्रेसचे असतील, ते क्षीण झाले. त्याच्यामुळे आपला फायदा होत असेल तर ना भाजपा ना काँग्रेस हे दोघही त्यांना जगवण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत. हे तितकंच सत्य आहे. हे बाकी सगळं शाब्दिक मुलामध्ये ना ठीक आहे की आम्ही आमच्या मित्र पक्षांना खूप सांभाळतो वगैरे, असं काही नसतं. गरज पडली की त्यांचा आलेख खाली आला की समोर बाजूचा शेजारचा पक्ष किंवा बाजूचा पक्ष म्हणतो आता आम्हाला ती जागा द्या, आणि एक 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 असं घेत राहतो. प्रश्न प्रादेशिक पक्षांच्या सर्व्हायव्हलचा आहे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा जसा नियम आहे, तसं प्रादेशिक पक्षांकडे जोपर्यंत अजेंडा आहे, जोपर्यंत कणखर नेतृत्व आहे, जोपर्यंत जनमानसामध्ये विश्वास मिळवण्याची क्षमता आहे. पण सर, हे अग्रसर जाण्यामागचं कारण काय? अगदी थेट मला सांगा सर, सगळ्या महाराष्ट्राला सांगा, ह्यांच्यावर ही वेळ का आली आहे? हे बदलायला तयार नाहीयेत का हे सगळे पक्ष, हे जे स्थानिक प्रादेशिक पक्ष आहेत ते आपल्या त्या ह्याच्यातून बाहेर यायला तयार नाहीयेत का? अगदी विलास, अगदी बरोबर आहे. हा मुद्दा अतिशय चांगला मुद्दा आहे. महाराष्ट्रात सर माफ करा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये. पण अखिलजी, तुम्हाला राजापूरकरजींना मला विचारायचं आहे, आज राजकारण कूस बदलतंय, राजकारणातल्या मतदारांच्या भूमिका भावना तुम्ही आरोप प्रत्यारोप ठीक आहे, तुम्ही तुमच्या राजकारणाची पद्धत कधी बदलणार आहात? प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असल्यासारखे प्रादेशिक पक्ष काम करतात, हा वारंवार आरोप होतो, त्याच्यात बदल का होत नाहीये? एक मिनिट बोलू. हा, राजापूरकरजी पहिल्यांदा तुम्ही. हा, असं आहे की आज प्रत्येक प्रादेशिक पक्ष हा जिवंत राहिला पाहिजे, त्याची स्वायत्ता सुरक्षित राहिली पाहिजे, त्याची प्रतिमा ही तिथे राहिली पाहिजे, कारण तो प्रादेशिक पक्ष या त्या प्रादेशिक भागावरती प्रादेशिक पक्ष की कुटुंब? प्रादेशिक पक्ष म्हणतो मी. हे बघा, तुम्ही एखाद्या ठिकाणी जर तुम्ही मोदी सारखं जर बोलायला लागला तर मला असं वाटतं की थोडासा तो वेगळा भाग पडेल. नाही, राजापूरकरजी, या प्रादेशिक पक्ष म्हणजे एक कुटुंब, हे चित्र नाही आहे का महाराष्ट्रामध्ये? हे चित्र नाहीये का देशामध्ये? इतर राज्यांमध्ये नाहीये का? नाही, ऑफकोर्स व्हायला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्रासोबतच इतर सगळ्या राज्यामध्ये काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाने एकत्रित येऊन सगळ्यांना एकत्रित घेण्याची भूमिका ठेवली पाहिजे. पहिला भाग झाला माझा. पण दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल तर प्रादेशिक पक्षांना जिवंत राहण्यासाठी आणि प्रादेशिक पक्षाने टिकून राहण्यासाठी आज आपल्याला एका अलायन्स मध्ये येण्याची फार महत्वाची गरज आहे. आज केशव उपाध्याय मगाशी म्हणताना म्हणाले की आम्ही सगळ्यांना घेऊन चालतो, पण तिकडे असं असतं की जो मोदी का साथ देंगे, जो झूठ बोलेंगे वही मोदी का साथ देंगे. अगर आपको झूठ बोलना है तो ही मोदी के साथ में रहना है. अशा प्रकारचं जे चित्र आज देशामध्ये भारतीय जनता पक्षाने जे क्रिएट केलं आहे प्रादेशिक पक्षाच्या बाबतीमध्ये, ते प्रादेशिक पक्षांना मान्य नाही. मग तिथे जे देशाच्या संसदेमध्ये जी काय बिल समोर आणली जातात, मग ते महिलांच्या बाबतीमधलं बिल एक वेगळं नेरेटिव्ह सेट केलं जातं, मग त्या ठिकाणी वन नेशन वन इलेक्शन असं वेगळं. म्हणजे प्रादेशिक पक्षांनी काय करायचं? प्रादेशिक पक्षाच्या पायाखालची जमीन का सरकतीये, का सरकते, त्याचं काय तुम्ही अनालिसिस केलं असेल? याचं कारण फक्त एवढंच आहे की प्रादेशिक पक्षाने एकजूट ठेवली पाहिजे. एका विशिष्ट मुद्द्यावरती, एका देशाच्या मुद्द्यावरती त्यांनी एकत्रित झालं पाहिजे. आणि अखंड देशामध्ये मोदी आणि भारतीय जनता पक्षाला जर त्या ठिकाणी आपल्याला याच्यातनं बाहेर काढत असेल तर आपल्या त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे असं मला वाटतं. उत्तर प्रदेशमध्ये मायावती अखिलेश दोघे एकत्र आले होते, पण काही होऊ शकलेलं नव्हतं. ठीक आहे, आपल्यासोबत अखिल चित्रे आहेत. अखिल, तुम्ही काय पाहता या सगळ्यामध्ये? भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली असं इंडिकेट करतायत ते आता, खरंय का याच्यामध्ये? आणि प्रादेशिक पक्ष आपलं राजकारण बदलायला तयार नाहीत, भाकरी फिरवायला तयार नाहीयेत, कुटुंबाच्या पलीकडे जायला तयार नाहीयेत, अशी टीका होते वारंवार. सगळ्याचं उत्तर देतो. खूप वेळ मी शांत राहून सगळं ऐकतोय, अनेक उत्तर द्यायचे आहेत. पण पहिलं मी एक गोष्टीचं उत्तर देतो की फक्त राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर असल्यामुळे संपली आहेत.
का त्यांना सोडल्यामुळे संपली आहे ह्याच्यावरती एक वेगळं डिबेट होऊ शकतं. पण वेगळ्या वेगळ्या राज्यात ज्यांनी त्या राज्यात भारतीय जनता पक्षाला नेलं, जसं भारतीय जनता पक्षाला त्यांचे पायामुळं रोवण्यात शिवसेनेने महाराष्ट्रात मदत केली, ते संपवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. अकाली दलचं केलं, अपना दलचं केलं, बिजू जनता दलचं केलं, MPPचं केलं, आसाममध्ये AGPचं केलं, NPPचं केलं, तेलुगू देसम पार्टीचं केलं, परत ED CBIची भीती दाखवून त्यांना परत सोबत घेतलं, परत त्यांचं काम संपेल त्यांना संपवणार. आणि आम्ही बदलायचं म्हणतो ना, चला बदलतो. आम्ही भारतीय जनता पक्षाला शुभेच्छा देतो की त्यांनी वेस्ट बेंगॉलमध्ये आता जे काय पश्चिम बंगालमध्ये निवडून आलेले आहेत ना, त्यांना शुभेच्छा देतो. काय आहे ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सिकंदर पण आहे ना सगळं जिंकलेला. भारतीय जनता पक्षाने लोकशाही पद्धतीने जिंकायचं आहे की सिकंदरच्या पद्धतीने जिंकायचं आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवी, सिकंदरचं पण सगळं जिंकल्यानंतर काय झालं हे इतिहासात नोंद आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने पण ह्याची नोंद घ्यावी. आणि राहिला प्रश्न प्रादेशिक पक्षाचा, तर प्रादेशिक पक्ष हे काय करू शकतं, हे शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे दाखवलेलं आहे की इतकी ताकद भारतीय जनता पक्षाने तोड फोड मरोड ED CBI सगळं वापरून सुद्धा शिवसेनेचे 65 जागा आले. एकनाथ शिंदेची एक वेगळी संघटना शिवसेना तोडून भारतीय जनता पक्षाने ते आणलं. त्यांनी 80 ते 90% नगरसेवक शिवसेनेचे नेले, तरी सुद्धा 65 नगरसेवक हे शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत निवडून आणले. तसंच काँग्रेसचे देखील 24-25 नगरसेवक निवडून आणले. जराशा फरकाने ते सत्तेत आले. आता इकडे पश्चिम बंगालमध्ये आपण एक प्रश्न छान विचारलं की म्हणजे केशव उपाध्यायांनी उपस्थित केलं की केरळमध्ये निवडून आले तिथे का नाही बोलत, तमिळनाडूमध्ये निवडून आले तिथे का नाही बोलत, वेस्ट बेंगॉलमध्ये का निवडून आले तर बोलतात. कारण तुम्ही साम नाम दंडभेद वापरता, तुम्ही एक लक्ष केंद्रित करता, तुम्ही एक एक राज्य गिलंकृत करायचा प्रयत्न करता, तिथे अशा प्रकारे ताकद वापरता आणि त्याच्यानंतर नेक्स्ट राज्यावर जाता. हे तुमचा मास्टर प्लॅन आहे, हे जनतेसमोर आलं पाहिजे. म्हणून मी हे उत्तर देत आहे या चॅनलच्या माध्यमातून. बरं, ठीक आहे. अतुलजी, पर्याय ठरू शकेल कदाचित काँग्रेस, पण काँग्रेसची लढाई भाजप सोबत नाहीच आहे. काँग्रेसची लढाई काँग्रेस सोबत आहे आणि काँग्रेस ही लढाई जिंकण्याच्या स्वतःसोबतची जी लढाई आहे ती लढाई तरी जिंकण्याच्या मनस्थितीत आहे का? स्वतःला बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करताय का, की गांधी त्या नावाच्या ह्याच्यामध्येच अडकून पडलाय तुम्ही? कसं आहे, नॅरेटिव्ह सेट करण्याच्या याच्यामध्ये खरं जे लपतं ना, तो आज या देशाचा प्रॉब्लेम आहे. मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, ऐका ना, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा या सगळ्या राज्यांमध्ये एक हाती काँग्रेसनी राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये बीजेपीला हरवलं आहे ना. त्याच्यानंतर यांनी काय केलं हे सगळ्या देशाला माहिती आहे, जगाला माहिती आहे. तर काँग्रेस यांना हरवू शकते. जर फ्री अँड फेअर इलेक्शन झालं तर आजही हे बाहेर होतात. ती काही मोठी गोष्ट नाही. आता यांच्यासोबतचे जे अलायन्सचे इतर पार्टनर जे आहेत, ED, इन्कम टॅक्स, CBI, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, यांचा बंदोबस्त आम्ही करणार. आता तुम्ही काँग्रेस सोडून द्या, काँग्रेस व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. यांचा पण बंदोबस्त आता होणार. आणि हे जेवढे सगळे ऐकून घ्या, आणि हे जेवढे सगळे मम म्हणत चालले आहे ना, हे जेवढे अधिकारी आहेत, या जेवढ्या संस्थांमध्ये त्यांना असं वाटतं की हे सगळं संपणार आहे, त्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की हे जाणार आहेत. वेळ झालेली आहे. एप्स्टीन जो आहे ना, तो बसला, एप्स्टीनचा राक्षस, तो निघेलच बाहेर. हे जाणार आहेत, त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांना पण सोडलं जाणार नाही. ठीक आहे, पण बघावं लागेल ह्या पुढच्या काळामध्ये की खऱ्या अर्थानं या देशामध्ये पर्याय बनण्याच्या अनुषंगानं ती गंभीर पावलं विरोधी पक्षांकडून पडतात का? एकजूट दाखवावी आज म्हटलं जात आहे, ऐन वेळेला ती दाखवली जातात का? आणि एक आव्हान सत्ताधाऱ्यांच्या समोर, एक पर्याय उभा करण्यात यशस्वी होतात का? या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. पण बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. जेव्हा आपण प्रेक्षकांना प्रश्न विचारला होता, प्रादेशिक पक्षांची पिछेहाट ही काँग्रेससाठी संधी असू शकेल का, तर 85% प्रेक्षकांना वाटतंय होय, ही काँग्रेससाठी संधी आहे. पण संधी आहे म्हणजे विजय आहे असं होत नाही. संधीचं सोनं करावं लागतं आणि त्याच्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. ताकदीनं मैदानात उभं राहावं लागतं, मैदान जिंकावं लागतं आणि ताकद दाखवावी लागते. बघूया, पुढचं रणमैदान काही फार दूर नाहीये, तेही लवकरच आहे. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.